नमस्कार, मी दीपक डवर. आपण पाहत आहे एज्युडीप यूट्यूब चॅनल. आज आपण H5P या वेबसाईटवर इंटरॅक्टिव्ह कंटेंट कशा प्रकारे तयार करायचा हे पाहूया. जे पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी यापूर्वीचे माझे इंटरॅक्टिव्ह कंटेंट निर्मिती 1 ते 4 भाग पाहून घ्यावेत, ज्यामध्ये आपण अकाउंट कशा प्रकारे तयार करायचं आणि बेसिक्स आपण सुरुवातीचे पाहून मगच हा व्हिडिओ पाहावा. नाहीतर तुम्हाला हा व्हिडिओ पाहून डायरेक्ट इंटरॅक्टिव्ह कंटेंट तयार करता येणार नाही. तर आपण सुरुवात करूया, ज्यामध्ये आपण ट्राय आउट H5P येथे क्लिक करणार आहोत. आपल्याला माहीत आहे इंटरॅक्टिव्ह कंटेंटचे विविध प्रकार एक्झाम्पल अँड डाउनलोडमध्ये पाहायला मिळतात. इथे क्लिक करतो. त्यानंतर मार्क द वर्ड हा प्रकार आपण पाहूया. यासाठी इथे क्लिक करतो मी. कंटेंट येथे आपल्यासमोर आलेला आहे. येथे एक नमुना दिलेला आहे. आपण हा रियूज करणार आहोत, डाउनलोड करून घेणार आहोत आणि त्याच्यापासून आपला स्वतःचा कंटेंट निर्माण करणार आहोत. यासाठी आपल्याला रियूजवरती क्लिक करावं लागेल. डाउनलोडवरती क्लिक करून सदरचा कंटेंट मी डाउनलोड करतो. यानंतर आपण लॉग इन बटनावरती क्लिक करणार आहोत. ट्राय आउट H5P वर क्लिक करू आणि आपण जो डाउनलोड केलेला कंटेंट आहे तो येथे अपलोड ऑप्शनवरती क्लिक करून अपलोड करूया. मार्क द वर्ड हा आपला कंटेंट आहे, त्यावर क्लिक करतो आणि त्यानंतर ओपन बटनावर क्लिक करून यूजवरती क्लिक करतो. आपला हा कंटेंट अपलोड होत आहे. इथे आपला जो कंटेंट आहे तो अपलोड झालेला आहे. या ठिकाणी टायटल आपण बदलूया. नाम से टायटल देतो. डिस्क्रिप्शन आपण इथे सूचना देऊया, यामध्ये खालील वाक्यातील नामदर्शक शब्दांवर क्लिक करा अशी आपण येथे सूचना दिलेली आहे. आता प्रत्यक्ष ते कंटेंट जो पूर्वीचा होता तो इथे आपल्याला पाहायला मिळतो. हा कंटेंट आपण काढून टाकूया. इथे आपला कंटेंट टाईप करूया. नमुना म्हणून इथे मी फक्त एक वाक्य देणार आहे. या ठिकाणी तुम्ही उतारा देखील देऊ शकता. एक वाक्य मी टाईप करतो. आता इथे वाक्य टाईप केलेलं आहे, माझ्या घराजवळून नदी जाते. आता इथे रेंज मी बदलून घेतो. ॲड रेंज करतो. 33% पर्यंत साधारण किंवा पुन्हा प्रयत्न करा असं देऊ शकतो आपण. 66% पर्यंत चांगला आणि 67 ते 100 पर्यंत उत्कृष्ट. असे आपण रेंज निश्चित केलेले आहेत. त्याच्यामधून बिहेवियरमधून टेक्स्ट आपण बदलून घेऊया. चेकच्या ठिकाणी तपासा शब्द टाकतो. ट्रायच्या ठिकाणी पुन्हा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना सरावासाठी हे उदाहरण आपण देतोय, त्यामुळे बिहेवियर सेटिंगमधून रिट्राय बटन आणि शो आन्सर हे देखील मी इनेबल ठेवलेले आहेत. तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर इथले चेक मार्क जे आहेत ते अनचेक तुम्ही करू शकता.
आता आपण येथे एक वाक्य दिलेलं आहे, याच्याऐवजी तुम्ही उतारा किंवा 10 वाक्य 5 वाक्य देऊ शकताय. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे नामदर्शक शब्द आहेत त्यांच्या समोर आणि मागे स्टार आपल्याला मारावं लागेल. घर हे नाम आहे, त्यासोबतच नदी हे नाम आहे. इथे स्टार मारलेले मी आहेत. माझं हे सर्वनाम आहे. तर विद्यार्थ्यांना या 2 शब्दांवरती क्लिक करणं अपेक्षित आहे. पाहूया आपण पुढे. अलाउ डाउनलोड बटन अनचेक करतो, सेव्ह बटनावरती क्लिक करतो. आपला कंटेंट तयार झालेला आहे. आपण पाहूया. खालील वाक्यातील नामदर्शक शब्दावर क्लिक करा. आता येथे मी घराजवळ नदी या 2 शब्दांवर क्लिक करतो. त्यासोबतच माझ्या शब्दावरती देखील क्लिक करतो. तपासा बटनावरती क्लिक करतो. तर येथे दाखवत आहे की 2 पैकी 1 बरोबर. त्यानं एक चुकीचं दाखवलेलं आहे, कारण तुम्ही एक्स्ट्रा सिलेक्ट केला तिथे, त्यामुळे हा गुण त्याने कमी केलेला आहे. ते दोन्हींचे बरोबर आल्याबद्दल 2 गुण आणि उत्तर चुकल्याबद्दलचा 1 गुण कमी. या पद्धतीनं पर्सेंटेजनुसार चांगला हा शेरा मिळालेला आहे. पुन्हा प्रयत्न करा. या बटनावरती मी क्लिक करतो आणि घराजवळ नदी, म्हणजे विद्यार्थ्यांच्या ज्या चुका आहेत त्या त्यांना लक्षात आल्या. त्यांनी पुन्हा सोडवलं, पुन्हा चेक केल्यानंतर विद्यार्थ्यांचे उत्तरं दोन्ही पण बरोबर आले. म्हणजे चुका सुधारण्याची संधी आपण सध्या विद्यार्थ्यांना शिकवतोय. त्यामुळे रिट्राय हे बटन ॲक्टिव्ह ठेवलं पाहिजे. परीक्षा जर आपल्याला घ्यायची असेल तर रिट्राय बटन आपल्याला किंवा शो ॲन्सर हे बटन इनेबल ठेवायचे नाही. या पद्धतीनं आपण हा घटक पाहिला आहे, ज्याच्यामध्ये आपण सेंटेन्स वाक्यामधील शब्द प्रकार जर आपल्याला क्लिक करायचा असेल शब्दावर, या ठिकाणी आपण वाक्यातील एखाद्या शब्दावरती आपण क्लिक करण्याची संधी जर द्यायची असेल विद्यार्थ्याला, तर हा प्रकार आपण निवडू शकतो. याच्यामध्ये नाम ओळखा, सर्वनाम ओळखा, शब्दांची जातीनुसार मराठी आणि इंग्रजीमधील, हिंदीमधील शब्द ओळखा, असे प्रश्न जे असतात त्या प्रश्नासाठी हा प्रकार आपल्याला उपयुक्त ठरू शकतो. त्यानंतर मी माय अकाउंटवरती क्लिक करतो आणि पुढचा प्रकार आपल्याला शिकायचा, त्यासाठी आपण ट्राय आउट H5P वर क्लिक करतो. त्यानंतर आपण एक्झाम्पल अँड डाउनलोड्सवरती क्लिक करणार आहोत. यातील आपल्याला इमेज सिक्वेन्सिंग हा प्रकार पाहायचा आहे. त्यासाठी मी इमेज सिक्वेन्सिंगवरती क्लिक करतो. इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. हेच एक्झाम्पल आपण घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण रिव्ह्यूज बटनावरती क्लिक करणार आहोत. त्यानंतर हा कंटेंट डाउनलोड करणार आहोत. हा कंटेंट इथे आपला डाउनलोड झालेला आहे. हा कंटेंट मी आता अपलोड करतो. त्यासाठी लॉग इनवर क्लिक करतो. त्यानंतर ट्राय आउट H5P येथे क्लिक करतो. अपलोड या बटनावरती क्लिक करून ती फाईल मी चूज करतो. फाईल चूज करत असताना डाउनलोड्सवरती क्लिक करावे. आता इमेज सिक्वेन्सिंग येथे प्रकार दिलेला आहे, यावरती क्लिक करून तो कंटेंट मी इथे ओपन म्हणतो आणि त्यानंतर यूज बटन येईल. त्यानंतर मी अपलोड असं म्हणतो. यापूर्वीच हा मी कंटेंट अपलोड केलेला आहे, त्यामुळे तो प्रत्यक्ष कंटेंट तुम्हाला मी दाखवतो. माय अकाउंटवरती क्लिक करतो आणि त्यानंतर माझे सगळे कंटेंट जे आहेत बनवलेले आहेत ते इथे लिस्ट स्वरूपात दिसतील. त्यामधील सूर्यमाला नावाचा घटक तयार केलेला होता. यावरती मी क्लिक करतो. आता हा कंटेंट आहे. येथील मी एडिट बटनावरती क्लिक करतो. ते तुम्ही पाहू शकताय. ग्रह आकारानुसार लहान ते मोठा क्रम लावा असा प्रश्न दिला होता आणि येथील सर्व ग्रहांची नावे जी ती मी बदललेली आहेत, इंग्रजीमधून मराठीमध्ये केलेली आहे. एडिटवरती क्लिक करतो म्हणजे नेमकं आपल्याला काय करायचं ते लक्षात येईल. पहिल्यांदा आपण इथे टायटल टाकणार आहोत. डिस्क्रिप्शनमध्ये सूचना इथे देणार आहोत. त्यासोबत अल्टरनेट टास्क डिस्क्रिप्शन, याच्यामध्ये यावरती दिलेल्या सूचनेपेक्षा वेगळी सूचना, एक्स्ट्रा सूचना आपल्याला द्यावी लागेल. कारण विद्यार्थी इंटरॅक्टिव्ह कंटेंट वापरण्यासाठी यापूर्वी जास्त वापर करत नसल्यामुळे त्यांना अधिकची सूचना द्यावी लागेल. उदाहरणार्थ बोटाने सरकवा किंवा योग्य क्रम लावून सोडा, शेवटी तपासा, चेक बटनावरती क्लिक करा, अशा प्रकारच्या सूचना विद्यार्थ्यांना देणं आवश्यक आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना
नेमकं आपल्याला काय अपेक्षित आहे हे समजणार नाही, म्हणून ही अधिकच्या सूचना इथे मी दिलेल्या आहेत. त्यानंतर इथे इमेजेस दिलेले आहेत. आपण आता इथे क्लिक वरती क्लिक करतोय. त्यानंतर इमेजेस इथे अपलोड करायचे आहेत आपल्याला. त्यानंतर बघा मी एक्झाम्पल घेतो. येथे तुम्हाला ॲड इमेजवरती क्लिक करावं लागेल. एक इमेज आली, इथून इमेज आपल्याला अपलोड करायची आहे. येथील एखादी मी इमेज अपलोड करतो आणि या इमेजेसवरती तिचं डिस्क्रिप्शन आपल्याला इथं लिहायचं आहे. या इमेजेसचं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे. ज्या पद्धतीनं आता बृहस्पतीवरती मी क्लिक करतो, तर याचं नाव मी लिहिलेलं आहे, त्या पद्धतीनं इथं तुम्ही काय करायचं आहे, नाव लिहायचं आहे. आता इथे सिक्वेन्स दिलेले आहेत तुम्हाला. याच सिक्वेन्स म्हणजे हा योग्य क्रम आहे इथे दिलेला. आता इमेजेस हे 9 नंबरला असणार आहे इथे तुम्ही जे काय ॲड करता येते. आता जर तुम्हाला ह्याचे क्रम चेंज करायचा असेल तर तुम्हाला इथे बटन दिलेलं आहे. त्या बटनांचा वापर करून तुम्ही ऑर्डर चेंज करू शकता. तर हे बृहस्पतीवरती गेलेलं आहे म्हणून तेच आता मला खाली आणायचं आहे. चेंजेस केलेले आहेत मी इथे. म्हणजे ज्युपिटर हा 8 नंबरला आहे आकारानुसार. त्याच पद्धतीनं पुस्तकामधील तुम्हाला काहीतरी चित्र वापरून इथे एखादं आपण सिक्वेन्सिंग लावणे, इमेजेस सिक्वेन्सिंग लावणे किंवा गोष्टीची आपण चित्र घेतले आणि त्या चित्रांचा क्रम पहिल्यांदा कोणतं चित्र येणार आहे गोष्टीनुसार, त्यानुसार इथे आपण योग्य क्रम द्यायचा आहे. आपण ॲटोमॅटिक ते जंबल करून विद्यार्थ्यांसमोर देणार आहे आणि मग विद्यार्थी काय करतील, योग्य क्रम लावतील. या पद्धतीनं गोष्ट तयार करणे मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये त्यासाठी आपण हा वापर करू शकतो. याच्यामध्ये चित्रांचा वापर आहे. लक्षात घ्या हे इमेज सिक्वेन्सिंग आहे, त्यामुळे इथे सर्व तुम्हाला चित्र वापरावी लागतील. आता ह्या इमेजेसवरती आपण क्लिक केलं आणि त्यानंतर इथे एक चित्र अपलोड केलं आणि त्या चित्राचं वर्णन काय असेल ते आपण इथे देणार आहोत. या पद्धतीने तुम्ही ॲड इमेजेस म्हणून पुन्हा इथे इमेजेस निवडू शकताय आणि त्याचं डिस्क्रिप्शन इथे तुम्हाला द्यावं लागेल. स्टार मार्क केलेली म्हणजे इमेजेस तुम्हाला कंपल्सरी ॲड करावी लागेल. त्यासोबतच डिस्क्रिप्शन हे तुम्हाला कंपल्सरी लिहावं लागेल. या दोनच गोष्टी तुम्हाला ॲड करायच्या आहेत आणि क्रम जे आहेत इथे तुमचे ॲटोमॅटिक येतील. म्हणजे क्रमानुसारच तुम्ही करणार आहात. जर चुकीने तुमचा क्रम खालीवरती झाला असेल तर क्रम तुम्ही इथून ऑर्डर जे आहे ते चेंज करू शकता. आता हे 2 अनावश्यक मी एक्स्ट्रा तयार केले होते ते इथून काढून टाकतो आणि हा क्वेश्चन जो आहे तो सेव्ह करतो आणि कशा प्रकारे सोडवायचं ते पाहूया आपण. आणि त्यानंतर सेव्ह बटनावरती मी क्लिक करतो. आता इथे क्वेश्चन आलेला आहे पहा. आता इथे विद्यार्थ्यांनी बोटाने असं ॲडजस्ट करणं अपेक्षित आहे आणि त्यानंतर विद्यार्थी टायमिंग किती स्पेंड केलेलं आहे, त्याने टोटल मूव किती, हालचाली किती केलेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत. चेक बटनावरती क्लिक करतो तर किती पृथ्वी फक्त आकारानुसार 4थ्या क्रमांकाला हे माझं बरोबर आलेलं आहे. म्हणजे विद्यार्थी हा पाठ अभ्यासतील आणि त्यानंतरच ठरवतील की कोणता ग्रह आकारानं लहान आहे, कोणता ग्रह मोठा आहे, कोणत्या ग्रह किती क्रमांकाला येणार आहे. त्याच पद्धतीनं गोष्ट समजा असेल एखादी तर गोष्टीची चित्र जी आहे ती क्रमवार लावतील. पहिल्यांदा काय घडणार आहे, नंतर काय घडणार आहे, त्याप्रमाणे ॲडजस्ट करतील विद्यार्थी आणि त्यानंतर चेक करतील. अशा प्रकारचा हा कंटेंट प्रकार होता ज्याचं नाव होतं इमेज सिक्वेन्सिंग आणि तो इथे आपण पाहिलेला आहे. तर या 2 प्रकारचे कंटेंट तुम्ही बनवून व्हॉट्सॲप ग्रुपवरती मला वैयक्तिक असेल किंवा आपल्या ग्रुपवरती पाठवू शकता. आपल्या कल्पकतेनं वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्ही तयार करू शकता आणि तयार केलेला कंटेंट हा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या जिल्ह्यातील असेल किंवा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल व्हावा म्हणून सर्वांनी शेअर करावा. त्याच्यावरती आपण चर्चा करून आणखीन कशा प्रकारे चांगला कंटेंट बनवता येईल हे आपण पाहू शकतो. आपण व्हिडिओ पाहिलात धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.